नमस्कार मित्रांनो, अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता एक मोठी बातमी समोर आली आहे। कुटुंब आणि वकिलांनी अभिनेत्याच्या मृत्यूच्या चौकशीबाबत सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबाने म्हटले आहे की ते या क्लोजर रिपोर्ट विरुद्ध याचिका दाखल करतील आणि सत्य उघड करण्यासाठी लढतील। सीबीआयने मार्च 2025 मध्ये 2 क्लोजर रिपोर्ट दाखल केले होते, ज्यामध्ये रिया चक्रवर्तीलाही क्लीन चिट देण्यात आली होती। या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की रिया चक्रवर्ती विरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत। सीबीआयने म्हटले आहे की सुशांतला बेकायदेशीरपणे बंदिस्त ठेवल्याचे, धमक्या दिल्याचे, आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे किंवा त्याचे पैसे आणि मालमत्ता हडप केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत। अहवालात असेही म्हटले आहे की सुशांतने रियाला कुटुंबासारखे वागवले होते। दरम्यान सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात दाखल केलेला सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट हा देशातील सर्वात चर्चेत आणि वादग्रस्त प्रकरणांपैकी एक आहे। या अहवालात रिया आणि तिचे आई वडील इंद्रजीत आणि संध्या चक्रवर्ती, भाऊ शौविक, सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी आणि हाऊस मॅनेजर मिरांडा यांचा समावेश होता। एवढंच नाही तर अहवालात असा दावा करण्यात आला आहे की सुशांतची बहीण मीतू सिंग 8 जून ते 12 जून पर्यंत त्यांच्या सोबत होती। त्यात असेही म्हटले आहे की सुशांतची रिया किंवा तिच्या कुटुंबाशी भेट किंवा संपर्क झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, परंतु कुटुंबाचा असा दावा आहे की तपास अपूर्ण आहे, त्यामुळे सुशांतचे कुटुंब वारंवार असे दावे करत आहे। तर सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता। त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही। तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।